जीसस. देवाचे आज आपण आभार मानूया की आज देवाने आपल्याला सामर्थ्य स्वातंत्र्य दिले. आमेन. हालेलुया. सर्वजण आनंदी आहे. कोण कोण आनंदी आहे? कोणाकोणाला आनंद होतो की आज आपण त्या स्वातंत्र्याचा दिवस सेलिब्रेट करतो. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. आपण प्रत्येकाने देवाचे खरंच आभार मानले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. का आभार मानले पाहिजे? कारण की 79 वर्ष झाले की देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिले. आमेन. आणि आज तो दिवस आपण प्रत्येक जण आनंदाने आपल्याला साजरा करायचा आहे. आमेन. जरी जगिकरित्या आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण 2025 वर्षांपूर्वीच देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिलेले. आमेन. कोण कोण विश्वास ठेवते की 2025 वर्षांपूर्वी देवाने मला स्वातंत्र्य दिले? आमेन. हालेलुया. विश्वास ठेवताय तुम्ही सर्वजण? कशावर विश्वास ठेवताय? कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवताय तुम्ही? येस, देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिले. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगिकरित्या जरी आपण स्वातंत्र्यामध्ये जगतोय पण प्रियांनो आत्मिकरित्या देवाने आपल्याला खूप दिवसांपूर्वी स्वातंत्र्य दिलेले. आमेन. आमेन. जिथं प्रभूचा आत्मा असतो तिथं स्वातंत्र्य असते. आमेन. आणि देवाने खूप वर्षांपूर्वी त्याचा आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आमेन. त्या आत्म्यामध्ये काय आहे? सामर्थ्य. त्या आत्म्यामध्ये जीवन आहे. त्या आत्म्याचं जीवन तुम्ही आणि मी आपण प्रत्येक जण आतापर्यंत जगतोय. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. देव सत्य. आमेन. देव काय? सत्य. आज आपण स्वातंत्र्य दिन म्हणून आजचा दिवस आपण साजरा करतो. पण देवाच्या लोकांना आज आपण ह्याच्यावरती मनन करणं आहे की आज आपण आत्मिकरित्या तेवढं स्वातंत्र्यामध्ये जगतोय का? आज जगिकरित्या आपल्याला 79 वर्ष झाली देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिले. का? कारण की आपण गुलामीमध्ये होतो. प्रेज द लॉर्ड. पण देवाने 2025 वर्षांपूर्वीच आपल्या प्रत्येकाला स्वातंत्र्य केलेलं आहे. आमेन. त्याचा तो पवित्र आत्मा आपल्याला देऊन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला आणि मला विश्वास ठेवणं आहे देवाच्या लोकांना की देवाने आपल्याला आत्मिकरित्या स्वातंत्र्य दिले. आमेन. पण त्या स्वातंत्र्यामध्ये आपण आत्मिकरित्या जगतोय का? हालेलुया. कोण कोण त्या आत्म्यामध्ये स्वातंत्र्याने जगते? आज तुम्हाला आणि मला प्रत्येकाला देवाने अधिकार दिलाय त्या स्वातंत्र्यामध्ये जगण्याचा. आज देवाने तुम्हाला आणि मला बंधन मुक्त केलंय. का? कारण की आपण गुलामामध्ये होतो आणि देवाला नव्हतं वाटत की त्याच्या लेकरांनी गुलामीमध्ये जगावं. म्हणून त्यांनी तुम्हाला आणि प्रत्येक जणाला आज स्वातंत्र्य दिले. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. आज आपला विश्वास ठेवणं आहे की मी त्या स्वातंत्र्यामध्ये जगते. आपण डिक्लेअर करू की मी त्या स्वातंत्र्यामध्ये जगतोय. मोठ्या आवाजात मी त्या स्वातंत्र्यामध्ये जगतोय. हालेलुया. मी आशीर्वादित जीवन जगते. मी आशीर्वादित जीवन जगते. आमेन. सर्वजण आशीर्वादित आहात? कोण कोण आशीर्वादित? कोण कोण आशीर्वादित आहे? कोणी कोणी 100 पट घेतलंय देवाकडून. जर नसेल मिळत तर झगडून घ्या. आमेन. कारण की याकूब आणि झुंज लढून देवाकडून मिळवलंय. हालेलुया. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाने ती ताकद दिली, ते सामर्थ्य तुमच्या आणि आपल्या प्रत्येकाला दिलंय की आपण त्या झुंज करून लढू शकतो. आमेन. आपली परिस्थिती, आपल्या गोष्टी देवाला माहित असतात. आपले बंधन देवाला माहित असतात. पण ते बंधन तोडण्याचा अधिकार देवाने प्रत्येकाला दिलाय. आमेन. आणि तुम्ही कधी ते बंधन तोडता याची अपेक्षा आणि याची वाट देव पाहत असतो. हालेलुया. पण आज तुम्ही तयार आहात का की ते स्वतःवरची बंधन तोडायला? कोण कोण तयार आहे आज की पुन्हा एकदा नव्याने जे काही असतं ते बंधन आजपासून माझ्या जीवनातून मी ते डिस्कनेक्ट करतो? हालेलुया. आजपासून आपल्याला तयार राहायचे. आजपासून आपल्याला आत्म्यामध्ये एक नवीन तयारी दाखवायची की ते सामर्थ्य आणि ते स्वातंत्र्यामध्ये मी जगते. आमेन. जगिक स्वातंत्र्य आपल्याला आहे की नाही? आपण चालतो, फिरतो, बोलू शकतो, आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. हे झालं जगिक स्वातंत्र्य. पण ज्यावेळेस आपण आत्म्याचा विचार करतो देवाने आपल्याला आत्मिक स्वातंत्र्य दिलंय. आमेन. आमेन. आणि त्या आत्मिक स्वातंत्र्याचा अधिकारामध्ये जगलं पाहिजे आपल्या हातात. आमेन. आमेन. हालेलुया. त्या आत्मिक स्वातंत्र्यामध्ये जगू कसं शकतो आपण? देवाच्या
देवाच्या वचनातून. हालेलुया. जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो ते प्रत्येक जण स्वातंत्र्यामध्येच असतो. आमेन. हालेलुया. त्याच्यावर कोणतेही बंधन कार्य नाही करू शकत. आमेन. कोणालाही बंधन काहीच नाही करू शकत, हात पण नाही लावू शकत. कारण की का ज्यावेळेस तुमच्यावर देवाचं सामर्थ्य असतं त्याच वेळेस ते बंधन तुटले जातात. हालेलुया. हालेलुया. पण आज विचार करायचा आपल्याला, आपण जगिक स्वातंत्र्यामध्ये जगतो, जगिक प्रत्येक गोष्टींचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण त्याही अगोदर आणि त्याही पलीकडे देवाने आपल्याला आत्मिक स्वातंत्र्य दिलंय. आमेन. हालेलुया. आज विचार करणं की आपण त्या आत्मिक स्वातंत्र्यामध्ये जगतोय का नक्की. आज देवाने त्याचं नाव तुम्हाला आणि मला प्रत्येकाला दिले. आमेन. आपण प्रत्येक जण त्याच्या नावामुळे जगतोय की नाही. मग आज आपण त्या स्वातंत्र्यामध्ये जगतोय का. देवाने आपल्याला खूप स्वातंत्र्य दिलंय, प्रत्येक गोष्टींचं स्वातंत्र्य दिलंय. देव खूप प्रेमळ आहे, ते प्रत्येक अधिकार आपल्याला त्यांनी दिले. हालेलुया. पण त्या अधिकारांमध्ये आपण जगतोय का. आज आपण त्या आत्मिकरित्या जगतोय का. आपण जगिकरित्या आपण चालतो, उठतो, बसतो, जगिकरित्या आपण कुठेही फिरू शकतो, सगळं स्वातंत्र्य देवाने आपल्याला दिले. पण आज विचार करणं की आपल्याला आत्मिकरित्या एवढं सामर्थ्य आणि एवढं स्वातंत्र्य देऊन आपण आपल्या आत्म्याला प्रज्वलित करतोय का. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. आपण वचनामध्ये जाऊ, आपण काढू योहानाचा 8वा अध्याय आणि वचन 32. योहान 8वा अध्याय आणि वचन 32 मध्ये आपण पाहू. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. आमेन. आमेन बोलायचं सर्वांनी. आमेन. 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 देवाचं वचन सांगतं तुम्हाला सत्य समजेल. सत्य कधी समजणार आहे. जेव्हा तुम्हाला ते सत्य माहित असतं. तुम्हाला सत्य माहित असायला पाहिजे तेव्हा तुम्हाला ते समजून येईल. मग सत्य काय. आज तुम्ही काय विचार करता. सत्य तुम्हाला समजेल व सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. बंधन मुक्त करण्याच्या अगोदर तुम्हाला सत्य समजून घेणं आहे. आज तुम्हाला सत्य समजतंय का. आज सत्य काय मला तुम्ही सांगा. आज सत्य काय तुमच्या जीवनामध्ये. सत्य काय की जे तुम्हाला बंधन मुक्त करायला तयार आहे. आज सत्य म्हणजे तुमच्या जीवनामध्ये काय. येशू हे सत्य. आपल्या प्रत्येक जीवनामध्ये जीवनाचं सत्य काय आहे. येशू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. हालेलुया. 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 तुम्हाला सत्य समजेल. ज्याला येशू समजतो तो बंधन मुक्त असतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कळतं मी काय सांगते. ज्याला सत्य समजेल, ज्याला सत्य समजेल तो बंधन मुक्त असेल. मग आज आपण विचार करायला पाहिजे की मी बंधनात आहे. मग कशामुळे आज मी बंधनात. देवाने तर स्वातंत्र्य दिलंय पण मग मी आज बंधनामध्ये का आहे त्या. कारण की मला सत्य मी ते पूर्ण स्वीकारलंच नाहीये. म्हणून आज आपण त्रासात आहे. म्हणून आज आपण बंधनात जातो. म्हणून आज आपण अडखळतो. म्हणून काही कारणास्तव आपल्यावरती अटॅक होतात. काही कारणास्तव आपल्या शरीरावर हल्ले होतात. का होतात. कारण की आपण ते सत्य पूर्णपणे नाही स्वीकारले. सत्य तर काय आहे. येशू आहे. आणि ज्याच्याकडे येशू आहे त्याच्याकडे जगातल्या सगळ्यात मौल्यवान गोष्ट असते. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण आज तुम्ही विश्वास ठेव नाही की माझ्याकडे सत्य असून मी आज बंधनमुक्त आहे का. सत्य समजायला पाहिजे ना. सत्य समजून घेण्यात चाललं पाहिजे. ज्याला सत्य समजतो तो सत्यामध्ये चालतो. आणि सत्य हे तुमच्या जीवनामध्ये काय तर ते येशू आहे. येशूचं वचन आहे. जो येशूला घेऊन चालतो, जो येशूला अनुसरतो तो बंधन मुक्त असतो त्याच्या जीवनामध्ये. आमेन. आज तुम्ही आणि विश्वास ठेवताय का. आज तुम्ही त्या सत्य घेऊन चालताय का. आज आपल्या प्रत्येकाला वचन माहिती आहे पण आज समजून घ्या. आज आपण विचार करूया या गोष्टीवर की स्वातंत्र्य तर भेटलंय पण आपण तुम्ही आणि मी सर्वजण आपण आत्मिक आहे. मग आपल्याला आत्मिक स्वातंत्र्यामध्ये जगायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोण कोण जगायला तयार आहे. आत्मिकरित्या त्या स्वातंत्र्यामध्ये जगायचंय. हालेलुया. हालेलुया.
तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधन मुक्त करते. आमेन आमेन. कोण कोण विश्वास ठेवतंय की आज मला ते सत्य बंधन मुक्त करायला तयार आहे? आमेन. तुमचे बंधन तुटले गेले. आजच तुमचे बंधन तुटले गेलेले. आज तुम्ही विश्वास ठेवा. आज तुम्हाला फक्त विश्वास ठेवून जायचा आहे. कारण की आज स्वातंत्र्य मिळालंय. आपण जरी सेलिब्रेट करतो पण आज आपल्या आत्म्याला सांगायचंय, आपल्या शरीराला कार्यरत ठेवायचंय आपल्याला आत्मिकरित्या, की तुला स्वातंत्र्य भेटलंय, तू बंधनात नाही राहू शकत. आपल्या शरीराला रोज तुम्ही सांगा, तुमच्या शरीराला तुमच्या बंधन असतील तर तोडा आजपासून प्रबळ बना. येशू ख्रिस्तामध्ये जोपर्यंत आपण प्रबळ नाही बनत तोपर्यंत आपल्यावर असे हल्ले होत राहतात. पण देवाचा आत्मा काय सांगतो की जिथं देवाचा आत्मा आहे तिथं काय असते? मोकळीक आहे. मग आज आपण का बंधनात आहे? आज विचार कर नाही देवाच्या लोकांना, आपण खूप दिवसांची ख्रिस्ती आहे पण आज तरी देखील आपण बंधनात काय? आपल्याला स्वातंत्र्य असताना देखील आपण बंधनात का जातो? कारण की आपण सत्य पूर्णपणे नाही स्वीकारत. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आज सत्य समजून घे नाही की येशू हा सर्व गोष्टींचा उपाय आहे. येशू हा सर्व गोष्टींचा त्राता आहे. आमेन. की ज्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, ज्याच्या नावामध्ये इतकी ताकद आहे की जी तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार आहे. हालेलुया. आत्मिकरित्या विचार करा. आपल्याला जगिकरित्या स्वातंत्र्य भेटलेलं आहे पण आज आपल्याला विचार करणे की आत्मिकरित्या मी किती स्वातंत्र्यामध्ये जगते. आजपासून ज्यावेळेस तुम्ही घरी जा त्यावेळेस तुम्ही गुडघे टेका, स्वतःच्या रूम मध्ये प्रेयरला जा आणि अगोदर स्वतःचे बंधन तोडायला सुरुवात करा. रोज सकाळी प्रेयर करतो प्रत्येक जण. कोण कोण प्रेयर करतो? कोण कोण बंधन तोडतो स्वतःचे? तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय. आमेन. बरोबर. तुम्हाला स्वातंत्र्य भेटलंय की नाही? देवाने अधिकार दिलाय. आमेन. कोण कोण आपले बंधन तोडतो? कोण कोण तोडतो? पॉवरफुली आपल्याला बंधन तोडायचा अधिकार देवाने दिलाय. कारण की ज्याला सत्य समजतो तो बंधन मुक्त असतो. आमेन आमेन. तुमच्यावर जर आज कुठल्याही गोष्टीचे बंधन असू दे, देव तुमच्याकडे बघतोय, देव तुमचे गुडघे टेकणं बघतोय. आमेन. त्याला माहितीये तुमचे प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही किती बंधनांमध्ये. सारखं जर सैतानाचा हल्ला तुमच्यावर होतो, सैतानी अटॅक जर तुमच्यावर होतो, पण आज घाबरायची वेळ नाहीये. देवाच्या आत्म्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. आमेन. देवाच्या नावामध्ये स्वातंत्र्य. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला काय करतं? बंधन मुक्त करतो. आमेन. त्या सत्य समजून घेणं. आमेन. की प्रेयर करा की देवा मी माझे बंधन तोडायला मला तेवढी शक्ती दे, माझं बंधन तोडायला मला तेवढं सामर्थ्य दे, मला तेवढा अभिषेक दे की मी स्वतःचे बंधन तोडू शकेल. आमेन. हालेलुया. देवाने तर आपल्याला कधीच मोकळं केलेलं आहे. आमेन. पण जे पाप आहे जे आपल्याला गुलामीत घेऊन जातं, पण आपल्याला देवाने स्वातंत्र्य अशासाठी दिले की आपण पापी न राहता, आपण पापाच्या गुलामामध्ये न जगता आपण आत्मिक स्वातंत्र्य स्वीकारावं. आमेन. आणि जो आत्मिक स्वातंत्र्य स्वीकारतो तो बंधनात नाही राहत. हालेलुया हालेलुया. आज शरीरामध्ये कोण कोण जगतं? जे शारीरिक आहे ते शरीरामध्ये जगतं, पण आत्मिक कोण आहे? आत्मिक कोण आहे? आज आपण सर्वजण आत्मिक आहेत. आमेन. मग आज आपण आत्मिकरित्या स्वातंत्र्यामध्ये जगतोय का? की आजही आपल्यामध्ये ते बंधन आहे. मग आज आपल्याला देवाने काय दिलंय? त्याचं वचन दिलंय ते बंधन तोडण्यासाठी. आज पण आपल्यावर हल्ले होतात, होणार नाही असं नाही, आपल्यावर हल्ले होणार, पण आपल्याला बंधनमुक्त जीवन जगायला कोणी शिकवलंय? येशूने शिकवलंय. आमेन. पण आज आपण ते जीवन बंधनमुक्त जीवन जगायला तयार आहेत का? आज जगायला तयार आहोत का? आपण विचार केला पाहिजे की देवा मला तू स्वातंत्र्य दिलंय पण आज मी माझे बंधन तोडले तर अजून देखील मी स्वातंत्र्यामध्ये जगू शकते. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया 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 हालेलुया. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. आज मी काय सांगते तुम्हाला की स्वतःच्या रूम मध्ये जा, रोज सकाळी आपल्याला आपले बंधन तोडायचे आजपासून. आमेन. आजपासून कोण कोण स्वतःची बंधने तोडणार? सर्वजण तयार आहेत?
सर्वांनी तोडायची आजपासून. कितीही बंधनं असू द्या, कितीही अटॅक तुमच्यावर होऊ दे, पण आजपासून स्वतःला तयार करायचंय. शारीरिकरित्या जेव्हा तुम्ही स्वतःला तयार करता तेव्हा तुम्ही आत्मिकरित्या प्रबल होत जातात. आमेन. कारण की अशक्तपणातच शक्तीपूर्णतेस येते. आमेन. येते की नाही अशक्तपणामध्ये? अशक्तपणातच देवाचा आत्मा आपल्याला हातभार लावतो. आमेन. हालेलुया. की आत्म्यामध्ये आपल्याला, आत्म्याद्वारे आपण सर्व काही करण्यास समर्थ आहे. तर आज तुमचे गुडघे देवाला दाखवा. आज तुमचे जे काही बंधन असेल, आज जे काही अडखळ असेल, आज जे काही तुमचे काम थांबलेले काम जे असतील, जे झाले नाही, जे थांबले, ज्या गोष्टींसाठी अडखळ असेल, आत्मिक गोष्टी वाढण्यासाठी तुम्हाला अडखळ असेल, तुमचे रोग असतील, तुमची काही अडखळ असू द्या, पण आज देवाला सांगा की देवा आजपासून मी ते बंधन आणि अडखळ तोडायला बसणार आहे. आजपासून सैतानाला त्याची जागा दाखवा. कारण की देवाने ऑलरेडी त्याला हरवलंय. देवाने हरवलंय की नाही सैतानाला? विश्वास आहे ना आपल्या सगळ्यांचा की देवाने त्या क्रूसावर जाऊन आपल्याला एक आत्मिक जीवन दिलेलं आहे. देवाने आत्मिकरित्या आपल्याला प्रबळ होण्यासाठी त्याचं रक्त दिलंय ऑलरेडी. आमेन. आपल्याला त्या पापमय वासनेपासून देवाने काढलंय. आज देवाने तुम्हाला आणि मला सत्यात आणलंय. आमेन. सत्य काय? येशू आहे सत्य. आमेन. 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 प्रेज लॉर्ड. सत्य येशू आहे आणि येशूवरच विश्वास ठेवायचा. आणि जे येशूवर तुम्ही विश्वास ठेवताय तो खूप महान आहे. आमेन. त्याच्यामध्ये सगळे बंधनं तुटली जातात. आमेन. सैतान हरून खाली टाकलं गेलं सैतानाला स्वर्गातून. आमेन. विश्वास ठेवता प्रत्येक जण. हालेलुया. आपल्याला विश्वासू जीवन जगायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासू जीवन जगतात की त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो की आपण स्वतःला प्रबळ ठेवणं. कशीही परिस्थिती येऊ द्या, कितीही बंधनं, कितीही अडखळ तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या, पण ज्या दिवशी तुम्ही ते येशूच्या नावामध्ये बंधन आणि अडखळाला थांबवता, त्या हल्ल्याला अटॅक्सला तुमच्या शरीरावर येण्यापासून हटवता, त्यावेळेस देवाचा आत्मा कार्य करतो. आमेन. फक्त विश्वास पाहिजे. हालेलुया. 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 आपण अजून एक वचन पाहूया. गलातीकरास पत्राचा 5वा अध्याय आणि वचन 13. वचन 13 मध्ये आपण पाहूया की देवाचं वचन आपल्याला काय सांगते. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रेकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. आमेन. 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 हालेलुया. हालेलुया. आपण शेजारी म्हणू, शेजारच्याला म्हणू आपण की तुला स्वतंत्रेकरिता पाचारण केले. आमेन. आमेन. त्यामुळे देह वासनांपासून तू दूर राहा. आमेन. आपल्याला देह वासनांपासून दूर राहायचंय. हालेलुया. आज तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना सांगताय की तुला स्वतंत्रेकरिता पाचारण केलंय. आमेन. कोणत्या स्वातंत्र्याकरिता? कोणत्या स्वातंत्र्यासाठी तुम्हाला पाचारण केलंय देवाने? आत्मिक स्वातंत्र्यावर. आमेन. आमेन. हालेलुया. तुम्हाला स्वतंत्रेकरिता पाचारण झाले. आमेन. पाचारण ऑलरेडी देवाने केलंय. आमेन. तुम्ही प्रत्येक जण आत्मिक आहे, तर देवाने तुम्हाला काय केलेलं आहे? स्वातंत्र्याकरिता पाचारण केलंय. देवाने तुम्हाला मुक्ती दिली. तुम्ही कोणत्या बंधनामध्ये नाही राहू शकत. कारण की का? तुमच्याकडे देवाचं स्वातंत्र्य आहे. आमेन. आमेन. तुमच्याकडे काय आहे? देवाचं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय नेमकं? कोण मला सांगू शकतो? स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे काय? बंधन मुक्त. आपण गुलामामध्ये नाही राहू शकत. आमेन. स्वातंत्र्य म्हणजे खायचं स्वातंत्र्य, प्यायचं स्वातंत्र्य, जैविकरित्या आपण विचार करतो, फिरायचं स्वातंत्र्य. पण ज्यावेळेस आत्मिकरित्या आपण विचार करतो, त्या आत्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय? विचार केलाय कधी? आत्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय? कोण मला सांगू शकतो की आत्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय? आत्मिक स्वातंत्र्य
म्हणजे काय? आत्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय? कोण मला सांगते? आपण काय विचार करू शकतो? स्वातंत्र्य दिन आहे ना आज. कोणाकोणाला माहिती आहे स्वातंत्र्य दिन आहे? सगळ्यांना माहिती आहे काय आज? काय त्यांनाच माहिती वाटतं. काय आज? येस. अजून एवढ्यांनाच माहिती आहे का पुढच्यांना? मग काय आज? मग स्वातंत्र्य म्हणजे काय? आत्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय? प्रत्येक वाईट गोष्टीतून मोकळे भेटतात. येस. स्वातंत्र्य. अजून काय काय स्वातंत्र्य तुम्हाला देवाने दिलंय? दिले ना प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य की नाही दिलंय? दिलंय ना. मग स्वातंत्र्य म्हणजे काय? तुम्हाला तर देवाने पाचारण केलंय. देवाने ऑलरेडी पाचारलंय तुम्हाला. ते ऑलरेडी तुमची निवड झाली त्या स्वातंत्र्याच्या पाचरणासाठी. आमेन. मग ते आत्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय? तुम्ही काय सांगू शकता मला? आत्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय? येस. आमेन. अजून प्रत्येक पापापासून देवाने आपल्याला मुक्त केले. अजून कोणतं स्वातंत्र्य आपल्याला देवाने दिलंय? शत्रूवर अधिकार गाजवणे. येस. आमेन. सगळ्यात मोठा अधिकार काय दिलाय देवाने? सगळ्यात मोठं स्वातंत्र्य. आपण आपल्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडू शकतो. तुडवता का तुम्ही शत्रू? स्वातंत्र्य दिलंय ना. कोणकोणत्या स्वातंत्र्याचा यूज करताय? मग कोण कोण रोज यूज करतोय? खरं खरं हात वरती करा. देव बघतोय तुम्हाला. कोणी नाही पण देव बघतोय. बघतोय की नाही? आपण आपल्याला पाहू शकतो पण देव सगळ्यांना पाहू शकतो. आमेन. मी तुम्हाला पाहू शकते पण देव सगळ्यांना बघतो. आमेन. पण त्या आत्मिक स्वातंत्र्यामध्ये जगायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाने बंधन तोडण्याचा अधिकार दिलाय. देवाने मुक्ती दिली. त्या पापमय जीवनामधून आपल्याला कुठं मुक्ती दिली देवाने? एका सार्वकालिक जीवनामध्ये. आमेन. एका जगिक जीवनामधून देवाने स्वातंत्र्य दिलंय एका आत्मिक जीवनामध्ये जगण्यासाठी. आमेन. पण त्या स्वातंत्र्याचा लाभ कोण कोण घेतो? स्वातंत्र्य सर्वांसाठी. पण आज स्वतःच्या शरीराने ठामपणे निर्णय घ्या की आजपासून मी माझे बंधन तोडणार. हालेलुया. हालेलुया. कोण कोण तयार आहे स्वतःचे बंधन तोडण्यासाठी? शत्रूला आपल्या पायाखाली लादण्यासाठी कोण कोण तयार आहे आज? आत्मिकरित्या तयार व्हा. हात दाखवून आपण शरीराची तयारी तर दाखवू शकतो पण ज्यावेळेस वचन आपण घेतो त्यावेळेस आपण आपल्या आत्म्याची तयारी करतो. आमेन. आणि जो आत्मिकरित्या प्रबळ असतो तो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटतो. आमेन. जो झुंज करू शकतो ना स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या मुक्ततेसाठी, तो बंधनात नाही राहू शकत. आमेन. मग आज देखील आपण प्रत्येक जण विचार करतो की मी ख्रिस्ती असून मी बंधनात काय आहे? आज आपण विचार केला पाहिजे की मी ख्रिस्ती असून मी माझ्यावर एवढे बंधन काय येतात? कारण की मी कुठेतरी त्या बंधन तोडण्याचं विसरतोय. मी कुठेतरी चुकतोय. मी कुठेतरी चुकते की मी माझे बंधनच तोडत नाही. दिवसाची सगळ्यात मोठी ताकद आहे की सकाळी ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर पडतात किंवा स्वतःच्या जीवनाची सुरुवात करतात त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गुडघे टेकून प्रत्येक दिवसाची बंधन तोडायची. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते बंधन तोडण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला दिलाय. हालेलुया. सैतान कुठे आहे? आपल्या सैतान. कोण कोण विश्वास ठेवते की सैतान आपल्या पायाखाली आणि रोज त्याला तोडवायचंय? आमेन. त्याला तोडवायचंय. त्याला रोज त्याची जागा दाखवून द्या आणि देवाला सांगा की मी स्वातंत्र्यामध्ये जगतोय. मी आत्मिक स्वातंत्र्य घेतलंय. मी त्या आत्मिक जीवनामध्ये जगण्यासाठी आत्मिक गोष्टी त्या घेतल्या. देवाचं वचन सोडून तुम्ही आत्मिक स्वातंत्र्य नका शोधत बसू. देवाचं वचन घ्या आणि त्याच्यावर कार्य करा. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचनच सर्व काही आहे आणि जो त्या वचनाला विश्वासाने घेतो तो त्या उत्तर बघतो. ते तर प्रतिफळ बघतो. जो व्यक्ती देवाच्या वचनाला आत्मिकरित्या घेतो ना त्याला कळतं की मी किती स्वातंत्र्यामध्ये. आमेन. आज मी विश्वास ठेवते की मी सर्वात त्यामध्ये ते स्वातंत्र्य. मी खूप मोठे स्वातंत्र्य मला देवाने दिले. आत्मिकरित्या दिली. मी विश्वास ठेवते का? कारण की माझ्याकडे वचन आहे. आमेन.
सर्वजण विचार करतात. आज देवाने ती सगळ्या गोष्टींची मोकळीकता दिली. देवाने जग आपल्याला दिलं. जगावरती कोणाचा अधिकार आहे? देवाचा अधिकार आहे. या भारत देश कोण चालवतो? देव चालवतो, परमेश्वर चालवतो. जरी अधिकारी आहे, देवाचं वचन सांगतं जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची सत्ता नाही चालत. कारण की ह्या जगावर कोणाची सत्ता आहे? येशूची सत्ता आहे. आणि जिथं येशूची सत्ता असते तिथं पूर्णच मोकळीकता असते. आमेन, आमेन. पूर्ण मोकळीकता असते. तुम्ही अर्ध बंधनात आणि अर्ध स्वातंत्र्यामध्ये नाही राहू शकत. कारण की जिथं येशूचं नाव असतं ना तिथं पूर्णच मोकळीकता असते. आमेन. आणि ती मोकळीकता देवाने दिली आपल्याला. मग आपलं बंधनामध्ये जगायचं कारण आहे का आज? पण आपण तरीही आपण बंधनामध्ये का होतात? आपण तरी पण बंधनात आहेत की नाही? खूप लोक बंधनात आहे आज का? कारण की त्यांनी देवाला जसं पाहिजे तसं स्वीकारलं नाहीये. देवावर ते पूर्णपणे अवलंबून नाही राहते. शरीराने पण देवावर अवलंबून राहायचं आणि आत्मिकरित्या पण. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, आत्मिकरित्या देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिले. पण आत्मिकरित्या आपल्याला ते स्वातंत्र्य घेऊन चालायचंय. तुम्हाला प्रार्थनेचं, उठण्या बसण्याचं कधीही तुम्ही प्रार्थना करू शकता. कधी तुम्हाला कोणी अडवू नाही शकत. पण तुम्ही आज ते स्वातंत्र्य पूर्णपणे यूज करता का? आज देवाला देवाचं टायमिंग देताय का? आज देवाशी तुम्ही 24 तास बोलताय का? 24 तास का केले देवाने? कारण की आपण त्याच्या आत्म्याशी काय राहावं? कनेक्ट राहावं. काम धंदे प्रत्येक सण करतो देवाच्या लोकांना. पण काम धंदे करत असताना देखील, काम करत असताना देखील आपण देवाच्या आत्म्याशी कनेक्ट राहतो का? हे देखील स्वातंत्र्य आपल्याला देवाने दिलंय की 24 तास आपण देवाच्या आत्म्याशी घालू शकतो. घालू शकतो की नाही? कोण कोण बोलतो देवाच्या आत्म्याशी? 24 तास आपल्याला देवाच्या आत्म्याने दिलं. कोण कोण बोलतो 24 तास? कोण कोण देवाच्या आत्म्याशी कनेक्ट राहते? कोण देवाच्या आत्म्याशी बोलतो? आज देवाने स्वातंत्र्य दिलंय की नाही? 24 तास देवाने कशासाठी काढले? कशासाठी देवाने 24 तासाचा टायमिंग आपल्याला दिलाय? कशासाठी दिलं? कारण की आपण त्याच्या समोर जाऊन त्याला म्हणणं, त्याच्या समोर लीन आणि नम्र होणे, त्याच्याशी बोलण्याचं स्वातंत्र्य देवाने आपल्याला दिलंय. आपण म्हणू नाही शकत की मी 1 तास देवाच्या आत्म्याशी बोलू शकते. नाही, आपण ठामपणे म्हणणे की 24 तासातून मला 24 तास देवाने स्वातंत्र्य दिलंय मला त्याच्याशी बोलायचं. आमेन, प्रेज लॉर्ड. दिलंय की नाही देवाने 24 तास आपल्याला त्याच्याशी बोलण्याचं? मग आपण किती त्याचा फायदा घेतो? आपण किती तास देवाशी बोलतो? किती तास बोलतो आपण देवाशी? कोण सांगू शकतो मला की मी 24 तास देवाच्या आत्म्याशी कनेक्टेड? देवाने स्वातंत्र्य दिले ना तुम्हाला. दिलंय की नाही? दिलंय की नाही? आवाज दिलाय की नाही देवाने? कोणतं स्वातंत्र्य दिले आज? कोणतं स्वातंत्र्य दिले आज? बोला तुम्ही. देवाने तुम्हाला स्वातंत्र्य दिले. स्वातंत्र्य दिलंय की नाही? आमेन, प्रेज लॉर्ड. आज बोलता करा स्वतःला. बाहेर जर आपल्याला कोणी बोलायला सांगतो आपण बिनधास्त बोलतो. पण ज्यावेळेस देवाच्या लोकांना वेळ येते की आपण देवासाठी उभं राहणं, त्यावेळेस आपल्याला एकच लक्षात ठेवणं की देवाने मला कधीच 2025 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य दिलेलं आहे. आमेन. मग देवाच्या ज्यावेळेस 24 तास आपल्याकडे असतात त्यावेळेस आपल्याला देवाने किती स्वातंत्र्य दिलेलं आहे की त्या 24 तासात आपण काय काय करू शकतो? किती आत्मिक गोष्टींनी आपण स्वतःला सजवू शकतो? किती आत्मिकरित्या आपण स्वतःकडे पाहू शकतो की मी देवाच्या आत्म्याशी आत्मिकरित्या किती % मी त्याच्याशी कनेक्ट आहे. आज विचार करणं, आज स्वातंत्र्य दिलंय ना देवाने, मग आज विचार करणं देखील गरजेचं आहे. सगळ्या गोष्टींची, सगळ्या विचारांची देवाने आपल्याला अमर्याद असं आपल्याला ठेवलंय आपल्यासाठी. आमेन. लिमिटेड नाही. आपलं देव लिमिटेड आहे का? नाही, अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड गोष्टी आपल्याकडे, अनलिमिटेड आपण बोलू शकतो की नाही? तोंड कशासाठी दिलं देवाने? बोलण्यासाठी दिले. पण काय बोलण्यासाठी दिले? जरी स्वातंत्र्य असलं पण योग्य गोष्टीच आपल्या तोंडातून जाणार. आमेन. स्वातंत्र्य आहे याचा अर्थ असा नाही होत की मी काहीही बोलू शकते, काहीही करू शकते. नाही, आपण आत्मिक आहे. मग आत्मिकरित्या स्वातंत्र्याचा अर्थ काय होतो? तुम्हाला स्वातंत्र्यासाठी पाचारण केलंय, बरोबर? कोण वाचणार ते वचन? वचन वाचा.
गलातीकरास पत्र याचा 5वा अध्याय. बंधुजनो, तुम्हाला स्वातंत्र्याकरिता पाचारण झाले, तरी त्या स्वतंत्रतेने त्या वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. आमेन. देवाचं वचन काय सांगतं पुढं? तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका. आमेन. आपण विचार करतो की मला खाण्याचं स्वातंत्र्य, मला पिण्याचं स्वातंत्र्य, मला बोलण्याचं स्वातंत्र्य, मला माझं दिवसाचं टाइम टेबल मी कसंही लावू शकतो, मला प्रत्येक गोष्टीकडचं स्वातंत्र्य. पण ज्यावेळेस आत्म्याचा विचार करतो त्यावेळेस देवाने काय केलंय की तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव नाही द्यायची. आमेन. कोण कोण ऐकतंय देवाचं वचन बारकाईने? कोण कोण विश्वासाने घेतंय? प्रत्येकाला कळतंय? प्रत्येकाला कळतंय देवाचं वचन नक्की तुम्हाला काय सांगतंय? आमेन. प्रेज द लॉर्ड. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका. स्वातंत्र्य म्हणजे याचा अर्थ असं नाही होत की मी काही करू शकते. आमेन. मला आत्मिकरित्या जरी स्वातंत्र्य, मी जगाला दाखवून शारीरिकरित्या मी काही नाही करू शकत. स्वातंत्र्य कुठे आहे? माझ्या आत्म्यामध्ये. आत्मिकरित्या मी काहीही करू शकण्याचं सामर्थ्य तुम्हाला देवाने दिलंय. पण देह वासना, ज्यावेळेस आपण शारीरिकरित्या स्वातंत्र्याचा विचार करतो ना, त्यावेळेस काय येतं? मध्ये काय येतं? एक आडभिंता असते. स्वातंत्र्य तर पूर्ण मोकळीकता आहे, स्वातंत्र्यामध्ये मोकळीकता असते, पण देवाच्या आत्मिक स्वातंत्र्यामध्येच मोकळीकता आहे. आमेन. शरीरामध्ये जर आपण विचार करतो स्वातंत्र्याचा, पण शरीरामध्ये काय ठेवले? देह वासनापासून दूर राहायचंय आपल्याला. आमेन. आमेन. मग शरीरामध्ये जो जगतो त्याला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या असतात, त्याला स्वतःच्या देह वासनापासून दूर जायचं असतं. पण ज्यावेळेस आपण विचार करतो की आत्मिकरित्या मला स्वातंत्र्य आहे, आमेन, आत्मिकरित्या ज्याला स्वातंत्र्य असतो तो ह्या देह वासनांना घेऊन नाही जगू शकत. आमेन. मला नेमकं काय सांगायचं समजून घ्या. जगिकरित्या सगळ्यांना स्वातंत्र्य, जगिकरित्या आपल्याला देह वासनापासून दूर राहण्याचं स्वातंत्र्य देव देतोय. आमेन. आपल्याला दूर राहायचंय त्या गोष्टींपासून. जगिकरित्या जरी आपण स्वातंत्र्यामध्ये जगतोय, पण काही गोष्टींना आपण नाही करू शकत. देह वासना आपण घेऊन चालू शकतोय का? नाही चालू शकत. ज्यावेळेस जगिक स्वातंत्र्य, जगिक गोष्टी संपतात त्यावेळेस आत्मिक गोष्टीची सुरुवात होते. आणि ज्यावेळेस माणूस आत्मिकरित्या स्वातंत्र्यामध्ये जगतो त्यावेळेस आपल्याला अनलिमिटेड अशा गोष्टी असतात. आमेन. तिथं आपल्याला फक्त देवाचे रूल्स फॉलो करावे लागतात. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आजपासून आपण डिक्लेअर करू की मी देह वासनापासून दूर राहणार. आमेन. आपण प्रत्येक जण डिक्लेअर करू. आज तुम्ही स्वतःशीच डिक्लेअर करा. बोला माझ्या मागे की मी माझ्या देह वासनापासून आजपासून दूर राहणार. आमेन. आमेन. विश्वासाने आपण स्वीकार केलाय. आमेन. आता विश्वास तुम्हाला कोणावर ठेवायचा आहे? देवावर. जर तुम्ही निश्चय करताय ना की मी त्या देह वासनापासून दूर राहणार, तर देव तुम्हाला नक्कीच प्रत्येक आत्मिक गोष्टींमध्ये पुढे जाण्याची संधी देईल. आमेन. आणि ती जर संधी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला जगिकरित्या ह्या गोष्टी सांभाळाव्या लागतील. आमेन. तुमच्यातल्या देह वासना, तुमच्यातले बंधन तुम्हाला रोज तोडावे लागतील. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तुम्हाला स्वतंत्रतेसाठी पाचारण केलंय. हालेलुया. हालेलुया. कोण कोण विश्वास ठेवतोय की आजपासून मी त्या देह वासनापासून दूरच राहणार? आमेन. राग नाही, लोभ नाही, चिंता नाही, काळजी नाही, नैराश्य नाही, आजार नाही, रोग नाही, कुठल्याच गोष्टींना घेऊन आपल्याला नाही जगायचं. आमेन. आपल्याला आत्मिक स्वातंत्र्य मिळाले. बंधन तोडा आणि स्वतःची संधी हुकवू नका. आमेन. स्वतःला चान्स द्या आत्मिकरित्या पुढे जाण्याचा, आत्मिकरित्या देवावर फोकस करण्याचा. प्रत्येक गोष्टींचं स्वातंत्र्य देवाने दिले. आमेन. प्रत्येक गोष्टींची आपल्याला स्वातंत्र्यता आहे. हालेलुया. हालेलुया. आपण अजून एक वचन बघूया की गलातीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 1. या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. आमेन. आमेन. या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे. कोणत्या स्वातंत्र्याकरता?
कोण सांगू शकेल मला? कोणत्या स्वातंत्र्याकरिता देवाने तुम्हाला मुक्त केलं? वरती बघा सर्वांनी आणि सांगा मला. स्वातंत्र्य मिळाले बरोबर. आता काय बघितलं आपण? आत्मिक स्वातंत्र्य. आमेन. प्रेज लॉर्ड. मग कोणत्या स्वातंत्र्याकरिता देवाने तुम्हाला मुक्त केले? आत्मिक स्वातंत्र्य. आत्मिक गोष्टींमध्ये वाढ. आमेन. प्रेज लॉर्ड. तिथं तुम्हाला कोणीच रोखू नाही शकत. ज्यावेळेस आत्मिक प्रबल असतो माणूस, माणसाला कोणी थांबवू नाही शकत. कोणतीही आडभिंत आपल्यामध्ये नाही राहत, कारण की आपण त्या प्रत्येक देहवासनापासून दूर आलेले असतो. तुम्ही आत्मिक कधी? ज्यावेळेस तुम्ही तुमच्यातल्या सगळ्या देहवासना सोडून एक देवालाच फक्त देवा पुढेच नम्र होतात आणि देवाला सांगता की देवा मी तुला सोडून दुसऱ्या कोणत्या गोष्टींवर फोकस नाही करू शकत. मी दुसऱ्या कोणत्या जगी गोष्टी घेऊन नाही चालू शकत. आमेन. प्रेज लॉर्ड. ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे. ह्या म्हणजे कोणत्या? ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने तुम्हाला मुक्त केले. कोणत्या? देवाने अगोदर नाही सांगितलं. देवाने सुरुवात करतानाच वचनाची काय केली की ह्या स्वातंत्र्याकरिता. मग कोणत्या स्वातंत्र्याकरिता? आत्मिक स्वातंत्र्याकरिता. आमेन. आमेन. म्हणून त्यात टिकून राहा. आमेन. आताच काय सांगितलं मी? टिकून राहायचे आपल्याला आत्मिकरित्या. जेवढं तुम्ही जास्त रिस्पॉन्स देणार देवाच्या आत्म्याला, तेवढा जास्त तो आत्मा सक्रिय असतो आपल्यामध्ये कार्य करण्यासाठी. आमेन. कारण की का? जिथे देवाचा आत्मा असतो तिथं मोकळीता असते. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. देवाने तुम्हाला मुक्त केलंय. तुम्ही विश्वास ठेवताय का? पण रोज प्रत्येक दिवशी आपल्याला आपला विश्वास देवाला दाखवायचा असतो. पण काय होतं? 8 दिवस आपण आपला विश्वास देवाला दाखवतो, पण ज्या वेळेस काही गोष्टी असं होतात आपल्या जीवनामध्ये की आपण खाली जातो, त्या विश्वासातून जातो की नाही आपण खाली, की नको आता मला देव. काही असा विचार करतात की मला नको आता देवापासून. खूप अडखळ आहे माझ्या जीवनामध्ये, खूप बंधन आहेत माझ्या जीवनामध्ये. पण प्रियानो, देवाच्या लोकांना की देवाचं वचन एकच सांगतं, मी तुम्हाला काय केलंय? बंधन मुक्त केलंय. आमेन. आमेन. आणि केलंय की नाही तुम्हाला बंधन मुक्त? मग आनंद करा ना. आनंद करायचा आपल्याला, कारण की का? आपल्याला बंधन मुक्त केलंय देवाने. जो विश्वास तुम्ही दाखवता ते विश्वासातच सगळं काही असतं. जर तुम्ही म्हणता मी बंधन मुक्त आहे, मी स्वातंत्र्य आहे, मला मोकळीता आत्म्यामध्ये, तर तसंच घडणार. आमेन. आमेन. आत्मिकरित्या तुम्ही विचार करा. जसं जगिकरित्या आपण विचार करतो, जगिक गोष्टी आपल्यासाठी होतात, पण ज्यावेळेस आत्मिकरित्या आपण विचार करतो, आत्मिक गोष्टी देखील आपल्यासाठी होतात. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. आता गुलामगिरीमध्ये राहण्याचं कारण आहे का आपल्याला? आपण गुलामगिरीमध्ये जाऊ शकतो का? मी सगळी काय सांगितलं? बंधनं तोडा. ज्यावेळेस बंधनं तोडतो, ज्यावेळेस आपल्यावर बंधनं असतात, त्यावेळेस आपण गुलामाखाली येतो. पण देवाने आपल्यावरचं बंधन तोडलंय. आमेन. आणि त्या बंधनातून आपल्याला काय केलंय? मुक्त केलंय. मग आपण त्या गुलामगिरीमध्ये जगू शकतो का? नाही जगू शकत. प्रेज लॉर्ड. कोण त्या गुलामगिरीमध्ये जगतोय? कोण जगतोय आज त्या गुलामगिरीमध्ये? स्वतःच्या विचारांनी. आपल्याला आपले विचार शुद्ध आणि पवित्र ठेवायचे. आमेन. आमेन. आपल्याला पापमय गोष्टींमध्ये नाही जगायचंय. आपल्याला स्वातंत्र्य दिलंय म्हणून आपण पापच करत राहायचंय का? नाही. कृपा दिली म्हणून पापातच पडत राहायचंय का? नाही. आपल्याला त्यापासून मुक्तता ऑलरेडी देवाने दिली. आपल्याला फक्त मुक्त होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अजून एक वचन आपण पाहूया की स्तोत्र संहिता 33 आणि वचन 12. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांना त्याने आपल्या वचनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. आमेन. आमेन. ज्या राष्ट्रांचा देव, वचन नीट ऐका, ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांना त्याने आपल्या वचनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. आमेन. आज प्रत्येक जण धन्य आहेत आपण. आमेन. आपण म्हणू शेजारी की तू धन्य आहे. बोलू आपण शेजारी मोठ्याने,
त्याला मोठ्याने ओरडून सांगा की तू धन्य आहे. धन्य असल्यासारखं सांगा, कारण की खरोखर ते धन्य आहे. आमेन. आमेन. आहे की नाही धन्य? सांगा ओरडून त्याला शेजारी की तू धन्य आहे. आमेन. ओरडून सांगा की तू धन्य आहे. हलवून सांगा. आमेन. प्रेज लॉर्ड. खरंच तुम्ही धन्य आहे. आमेन. कारण की का धन्य आहेत आपण? आमेन. कारण आपण त्याची प्रजा आहे. त्याने आपल्याला निवडलंय, त्याने आपल्याला स्वातंत्र्याकरिता पाचारण केलंय, म्हणून आपण धन्य आहे. आमेन. आमेन. ख्रिस्ती जीवनामध्ये कधीच लिमिटेशन्स नाही आहेत आपल्याला. आमेन. आहेत का आपल्याला रूल्स आहेत का? नाही आहेत आपल्या. देवाने फक्त त्याचं वचन शिकायला लावलं आपल्याला. त्या वचनामध्ये काय असते? मोकळीकता असते. आणि जिथं मोकळीकता असते तिथं सर्व काही करण्याची का असते? आपल्याला ताकद असते आपली. आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, तुम्ही आणि मी देवाच्या लोकांना अशा राष्ट्रामध्ये राहतो की जे राष्ट्र कोणाचं आहे? देवाचं आहे. आमेन. आपण इस्रायलाचे वंशज आहेत. आमेन. आपण अब्राहम, इसाक आणि याकोबाचे वंशज आहेत आपण. आमेन. आमेन. म्हणून आज आपण धन्य आहेत. आमेन. आमेन. आज आपण धन्य आहे. आमेन. आपल्याला रोज स्वतःला सांगायचं की डिक्लेअर करणं की मी धन्य आहे. आमेन. कारण की माझा देव कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आमेन. आमेन. राष्ट्र कोणाचं आहे? देवाचं आहे. देवाने सगळ्या गोष्टीची मुभा दिली की नाही? राष्ट्र कोणाचं आहे हे? मग तुम्ही देवाच्या नावामध्ये प्रत्येक गोष्टीला आज्ञा करू शकता. तुम्हाला मिळू शकते ते देवाची प्रत्येक गोष्ट, कारण की प्रत्येक गोष्टीवर देवाचा अधिकार आहे. आमेन. आमेन. आणि देवाने प्रत्येक गोष्टींचा अधिकार तुम्हाला पण दिला, कारण की काय तुम्ही त्याच्यासाठी, तुम्ही त्याची खास प्रजा आहे. तुम्ही त्याचे निवडलेले पाचारलेले लोक आहे. आमेन. आमेन. मग तुम्ही त्या अधिकारात जगताय का? जगताय का तुम्ही त्या अधिकारामध्ये? की जगणंय? जगणंय की नाही? रोज त्या अधिकाराचा वापर करणं. आमेन. कारण की आपल्या राष्ट्राचा देव कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हालेलुया. आवाज. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो ती राष्ट्र काय प्लेस आहे. आमेन. आपण दुधा मठाच्या प्रदेशात राहतोय. आमेन. रोज डिक्लेअर करणं, कारण की आपल्या राष्ट्राचा देव कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आमेन. भारत देशाचा देव कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आमेन. प्रत्येक मुबलक प्रमाणात त्याने आपल्याला गोष्टी दिल्या. आमेन. तुम्ही फक्त शब्द काढा देवासमोर, विश्वासाने काढा. पण सहज बोलायचं म्हणून बोलू नका, विश्वासाने बोला, कारण की राष्ट्र देवाने आपल्याला दिलंय. देवाचं वचन काय सांगतो मोशे? की ज्या जागेवर तुम्ही पाय ठेवतात ती जागा तुम्हाला दिली. आमेन. एवढं स्वातंत्र्य कोणी दिलंय का? आज आपण पैशाने विकत घेतोय जमीन, आणि देव काय सांगतोय? की तू पाय ठेव, ती जागा मी तुला देतोय. आमेन. पण आज विश्वासाने तुम्ही ती जागा घेताय का? आज विश्वासाने तुम्ही देवाकडून ती मागून घेताय का? की देवाची जागा तू माझ्यासाठी ठेवली, आज ती मी घेण्यासाठी मला तेवढी ताकद दे, मला तेवढा विश्वास दे की मी आत्मिकरित्या त्या जागेवर उभं राहू शकेन. ती जागा म्हणजे कोणती आहे माहितीये? आत्मिक जागा आहे, जी स्वतःला टिकून ठेवायची शेवटपर्यंत. आमेन. हे स्वातंत्र्य दिलंय. खूप पॉइंट्स आहेत देवाच्या स्वातंत्र्यामध्ये, की थोडेच नाहीये, खूप पॉइंट्स आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला देवाने स्वातंत्र्य दिलंय, अधिकार दिलाय देवाने, की ज्या जागेवर तू पाय ठेवशील ती जागा मी तुला दिली. आमेन. 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 तुम्हाला दिली की नाही देवाने जागा? ज्याला जागा पाहिजे त्यांनी फक्त त्या जागेत जाऊन म्हणा की ही जागा मी येशूच्या नावात स्वीकारते. आमेन. आमेन. ती जागा तुम्हाला मिळालेली. आमेन. आमेन. फक्त विश्वास ठेवणार प्रिया. जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढ्या जास्त गोष्टींचं स्वातंत्र्य देवाने तुम्हाला दिलंय. आमेन. स्वातंत्र्य थोडं आहे का? नाही, खूप मोठं आहे की नाही स्वातंत्र्य? आपण विचारांच्या पलीकडेही देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिलंय. देव म्हणतो तुमच्या कल्पने पलीकडेचाही मी देव आहे. मग आपण विचार करू शकतो की माझी कल्पना कुठं आणि देव
त्याही पलीकडचे मार्ग देवाने आपल्यासाठी मोकळे केले. म्हणून आज आपण बंधनात नाही, आपल्या बुद्धी पलीकडचाही देव आहे. आमेन. आणि ज्यावेळेस आपण आपल्या बुद्धी पलीकडे विचार करतो ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की खरं स्वातंत्र्य काय आहे, देवाने मला काय दिलंय. ज्यावेळेस तुम्ही विचार करताना घरी जाऊन या वचनांवर, त्यावेळेस विचार करा की मला देवाने काय काय स्वातंत्र्य दिलंय. आमेन. शोधून काढा तुम्हाला देवाने कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये स्वातंत्र्य दिले. आमेन. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. देवाचं काय सांगतंय वचन की मागा. तुम्हाला फक्त मागायचंय, पण कशाने मागायचंय? विश्वासाने मागायचंय. जसा जास्त विश्वास असतो तो जास्त रिसीव्ह करून घेतो. आमेन. शोधा म्हणजे तुम्हाला सापडतं. हे पण स्वातंत्र्य आपल्याला देवाने दिले. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. दुसरं कोणी येऊन ठोकणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अधिकाराच्या, तुम्ही स्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर करता, त्यावेळेस तुम्हाला कळतं की देवाने मला किती मोठे स्वातंत्र्य दिले. आमेन. 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 म्हणून आपण डिक्लेअर करू की मी धन्य आहे. बोला सर्वांनी, मी धन्य आहे. मी धन्य आहे. आमेन. आमेन. तुम्ही धन्य आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्हाला देवाने निवडले त्याच्या राष्ट्रांमध्ये उंच करण्यासाठी देवाने तुम्हाला निवडले. आमेन. देव शब्द बोलला की पृथ्वी हो, ती पृथ्वी झाली. आमेन. देव बोलला की उजेड हो, झाला की नाही. ते स्वातंत्र्यच आपल्याला पण दिलं देवाने. स्वातंत्र्य थोडं नाही. त्यासाठी मी तुम्हाला म्हणते की स्वातंत्र्य थोडं नाही, स्वातंत्र्य खूप मोठं आहे. आमेन. बोलण्यामध्ये, आपल्या क्रियेमध्ये आपल्याला स्वातंत्र्य भेटून जातं. आमेन. जेवढ्या जास्त क्रिया तुम्ही करता, जेवढ्या जास्त विश्वासाद्वारे तुम्ही बोलता, तेवढ्या गोष्टींचं स्वातंत्र्य देव तुम्हाला देतो. आमेन. देव म्हटलं की अंधार हो, अंधार झाला. देव म्हटलं उजेड हो, तर उजेडला सगळीकडे. आमेन. देव का म्हटलं की वनस्पती, पृथ्वी सगळी वनस्पतीने भरली गेली. आमेन. आमेन. जसा देव आहे तसा तुम्ही आणि मी आहे. आमेन. आमेन. त्याच्या प्रतिरूपाचं तुम्ही आणि मी आहेत. आमेन. आमेन. मग जसा तो अधिकाराने, तो त्या स्वातंत्र्याने बोलतो, तसं आपल्याला पण स्वातंत्र्य आहे की नाही. मग कोण कोणत्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर करतो? कोण कोण करतो? विश्वासाने हात वरती करा की मी त्या स्वातंत्र्याचं जे मला अधिकार दिला, मी विश्वासाने वापर करते त्याचा. आमेन. 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 जर आज करत नसेल तर आजपासून करायचं. हालेलुया. हालेलुया. स्वातंत्र्य खूप गोष्टींमध्ये. आमेन. आमेन. आपल्याला फक्त युजफुल बनायचं. आमेन. आमेन. तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला देव देतो. आमेन. पण मागायचं म्हणून नाही, विश्वासाने मागायचंय. आमेन. कारण की का स्वातंत्र्य दिले देवाने. आमेन. तुम्हाला जर एखादी गोष्ट जमत नाही, डिक्लेअर करा तिथं, तो अधिकार घेऊन ते बंधन तोडा आणि सांगा सैतानाला की मी येशूच्या नावामध्ये तुला डिस्ट्रॉय करतो. आमेन. आमेन. करणार आजपासून सगळे बंधन तोडणार. कस काय तोडणार? कस काय तोडणार? विश्वासाने. आमेन. क्रियेने. आमेन. अधिकाराने. आमेन. तोडणार सगळेजण बंधन. अधिकाराने तोडायचे. स्वातंत्र्य दिलंय, त्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर करायला शिकायचं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण अजून एक लास्ट वचन पाहूया. योएल याचा 2रा अध्याय आणि वचन 21. देवाचं वचन आपल्याला काय सांगतंय की अगे भूमी भिवू नकोस, उल्हास व हर्ष कर, कारण परमेश्वराने महाकृत्य केली आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी वरती बघायचं. देवाचं वचन काय सांगतं की भिवू नकोस, उल्हास व हर्ष कर. आमेन. आता कशाची वेळ आहे? बंधनं तुटले गेले, अधिकार तर आपल्याकडे आहे. आमेन. स्वातंत्र्य आहे प्रत्येक गोष्टींचं. आता आपल्याला उल्हास आणि हर्ष करायचं. आमेन. ते वचन आपल्याला उल्हास आणि हर्ष करायला शिकवतो. आमेन. जर सैतान तुम्हाला खचू
जगायला शिकवतो. आमेन. तुम्हाला धीर द्यायला शिकवतो. त्यामुळे उल्हास करायचा आहे, आनंद करायचा आहे. बंधनात तुटली जाणारच आहे. आमेन. पण उल्हास आणि आनंद करायला लावतोय देव आपल्याला. आमेन. कारण परमेश्वराने काय केले? महाकृत्य केली. आमेन. त्यांनी खूप मोठी कृत्य केलीत आपल्यासाठी. त्याच्यामध्ये आजपासून कोण कोण आनंद करणार? कोण कोण तयार आहे की तो आनंद करायला? आमेन. प्रेज लॉर्ड. तुम्ही सर्वजण धन्य आहे. देवाच्या आत्म्यामध्ये प्रत्येक जण धन्य आहे. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन समजलं सर्वांना? आमेन. थांबा.